वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल हे आपण पाहायला सुरू केले होते. त्यामध्ये आपण हाफ अँगल फॉर्म्युले हे फर्स्ट ॲप्लिकेशन त्यातलं आपण पाहतो, ज्यातलं साइन a/2, साइन b/2 आणि साइन c/2 यांचे फॉर्म्युले काय असतात हे आपण पाहून झालेले आहेत. आता असंच आपण कॉस मधले हे तीन फॉर्म्युले पाहतोय. कॉस मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की पेज नंबर 82 वरती तुम्हाला फक्त हा एकच फॉर्म्युला दिलाय, cos a/2 हा दिलाय. आणि नेक्स्ट पेज वरती तुम्हाला 85 असेल माझ्या पेज नंबर 85 वरती सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट मध्ये खाली बघा, तिथं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट मध्ये हे राहिलेले दोन दिलेत बघा, cos b/2 आणि cos c/2 चे पलीकडे तुम्हाला ते दिले. ठीक आहे, आपण याचा प्रूफ पाहणार आहोत. जसं साइनला मी लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगितलं होतं बघा. साइन अँगल ज्यावेळी साइन मध्ये a/2 असेल त्यावेळी न्यूमरेटर मध्ये तो a सोडून बाकीचे दोन होते बघा. s मायनस काय होतं सांगा, s मायनस b आणि s मायनस c होते. अपॉन तोच प्रोडक्ट bc खाली येतो. आता इथे cos च्या वेळी कसं लक्षात ठेवायचं बघा, cos a/2 च्या वेळेस पहिल्यांदा नुसतं s ही टर्म आणि हा अँगल घ्यायचा, s मायनस a त्यात आणायचा, s मायनस a अपॉन आता a म्हणल्यावर राहिले दोन कोण असतील सांगा, साइड bc, ते bc खाली आहे. आता cos b/2 मध्ये बघा, cos b/2 पहिल्यांदा अंडर रूट s घ्यायचा, मग s मायनस हाच अँगल हीच साइड स्मॉल करून घ्यायची b आणि अपॉन आता इथं b म्हणजे राहिलं कोण सांगा, a आणि c राहिले म्हणजे ac किंवा c. cos c/2 s मायनस c, तो cos च्या वेळेस तो c आहे आणि sin च्या वेळेस मात्र तो c नाहीये, हे लक्षात ठेवायचं. अपॉन आता इथं c म्हणजे राहिलेले दोन कोण सांगा, a आणि b. बस असा हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. बाकी प्रूफ मगासारखाच आहे, म्हणजे मगासारखा इन द सेन्स ह्याच्या आधी आपण जो पाहिला होता साइन a/2 चा तसाच आहे, त्याला सिमिलर प्रूफ आहे हा. इन ट्रायंगल ABC सांगा, AB म्हणजे स्मॉल c, BC म्हणजे स्मॉल a, AC म्हणजे स्मॉल b, twice s equals a plus b plus c. a plus b plus c upon 2 म्हणजे सेमी पेरिमीटर, ते आपण 2 ट्रान्सफर केलेले असतात. ठीक आहे, आता आपण ह्याचा विचार करूया. काय सांगितलं होतं मी मागे, तुम्हाला आठवतंय का बघा लास्ट लेक्चर मध्ये. रिमार्क वापरा, 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर हाफ, तसं 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर हाफ. 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर हाफ. वी नो दॅट 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर हाफ, हाफ म्हणजे अँगलचा हाफ. आता फक्त मी साइड चेंज करून घेतो म्हणजे मला इक्वल टू साइन शेवटपर्यंत कंटिन्यू करता येईल. देयरफॉर 2 cos square a/2 equals 1 plus cos 1 plus. आता कोसाइन रूल वापरायचा. कोसाइन रूल कसं लक्षात ठेवायचं मी, cos a नंतर कोण असतं b, p² plus c² minus a² upon twice bc. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, twice bc प्लस साइन आहे प्लस, त्यामुळे काय अडचण नाही, मागं मायनस होतं, आता इथे प्लस आहे, प्लस b² प्लस c² मायनस a² अपॉन ट्वाइस bc. आता इथे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, परफेक्ट स्क्वेअर अरेंज होतोय का बघा. हे बघा, हा एवढा जर पार्ट तुम्ही नीट पाहिला हा, तर तो b प्लस c चा ब्रॅकेट स्क्वेअर ऑलरेडी आहे, त्याला काही कसली ऍडजस्टमेंटची वर काही गरज नाही. बघा बरं, हा b प्लस c चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे बघा. सो b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a² अपॉन ट्वाइस bc. हा एवढा पार्ट b प्लस c चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता x² मायनस y² चे फॅक्टर्स x प्लस y, x मायनस y. बघा, हे x प्लस y आणि x मायनस y अपॉन ट्वाइस bc ऍज इट इज. आता ही अरेंजमेंट जरा थोडंसं मागपुढे करते मी. 2 cos square a/2 ऍज इट इज LHS मध्ये, a प्लस b प्लस c ह्याला मागपुढे करते मी, a प्लस b प्लस c. आता नीट लक्ष द्या, तुमच्याकडे मायनस a आहे, असू दे, मी लिहिताना प्लस a लिहितोय, तरी आपल्याकडे मायनस a असला तरी मी पहिल्यांदा काय लिहितो, प्लस a लिहिणार आहे, प्लस a. हे प्लस b प्लस c आहे तसं लिहिणार आहे. बघा
प्लस बी प्लस सी, आणि तो तुमचा मायनस ए येण्यासाठी मायनस ट्वाइस ए ऍडजस्ट केले अपॉन ट्वाइस बी सी ऍज इट इज इक्वल्स ए प्लस बी प्लस सी म्हणजे ट्वाइस एस इंटू ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी म्हणजे पुन्हा ट्वाइस एस मायनस 2a ऍज इट इज अपॉन ट्वाइस बी सी इक्वल्स, आता एलएचएस मध्ये मी 2 cos स्क्वेअर a बाय 2 लिहितोय बरं का, हे ट्वाइस एस ऍज इट इज इंटू या ब्रॅकेट मधनं 2 कॉमन काढले एस मायनस ए अपॉन ट्वाइस बी सी, यातला एक 2 ह्याच्याशी कॅन्सल, हा ह्याच्याशी कॅन्सल, म्हणजे शिल्लक काय राहिलं cos स्क्वेअर a बाय 2 इक्वल्स एस मायनस ए अपॉन बी सी. नेक्स्ट स्टेप मध्ये स्क्वेअर रूट घ्या, therefore स्क्वेअर रूट cos a by 2 equals under root s minus a upon bc, s minus a upon bc हे बघा प्रूव्ह झालं. cos a by 2 equals s minus a upon bc. मग समजा इथं रिझल्ट 1 प्लस cos b वापरला असता आपण, 1 प्लस cos b, तर 2 cos स्क्वेअर b बाय 2 आलं असतं, दुसरा रिझल्ट मिळाला असता. 1 प्लस cos c वापरला असता, तिसरा रिझल्ट मिळाला असता. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणायचं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, हा आता a बाय 2 झाले ना बघा, cos b बाय 2 इक्वल्स अंडर रूट s मायनस b, हा b घ्यायचा अपॉन, ह्याच्यात कोण नाहीये सांगा, ac नाहीये किंवा ca नाही, हे दुसरं cos c बाय 2 इक्वल्स अंडर रूट s मायनस c, तो c त्याच्यात घ्यायचा आणि अपॉन c म्हणजे काय राहिलं सांगा, ab. हे झाले कॉस मधले तिन्ही हाफ अँगल फॉर्म्युले, s मायनस a या फॉर्म मध्ये, s मायनस a अपॉन bc. साइन मध्ये काय होतं सांगा, साइन a बाय 2 मध्ये काय होतं सांगा, s मायनस b s मायनस c, त्यातला a घ्यायचा नव्हतं ते, s मायनस b s मायनस c, आणि तेच b आणि c होते ते आहे तसे खाली घ्यायचे होते. ह्याच्यात इथं नसणारा सगळा पार्ट आता आहे, इथं नसणारा सगळा पार्ट आता आहे कॉस मध्ये. तर इथं बघा cos a बाय 2 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये ह्याच्यात काय नाहीये bc, तर ते खाली घ्यायचं, आणि साइन मध्ये जे आहे तो पार्ट घ्यायचा होता खाली डिनॉमिनेटर मध्ये. काही करून ते लक्षात ठेवा, आम्हाला सांगायचं पर्याय एकच. ओके, आता आपण नेक्स्ट ऍप्लिकेशन पाहणार आहोत, ते म्हणजे हिरोज फॉर्म्युला. ऍक्च्युली तो n जो आहे त्यातला तो सायलेंट आहे बरं का, HERON असं जरी स्पेलिंग असलं तरी n त्यातला सायलेंट आहे. हिरोज फॉर्म्युला असं त्याला म्हणतात. ट्रायंगलचे 3 साइड्स माहित असताना ट्रायंगलची एरिया कशी काढायची हा फॉर्म्युला आपण 8वीत असतानाच पाहिलेला होता, पण तेव्हा त्याला प्रूफ वगैरे हा काही प्रकार नव्हता, आपण फक्त सोडवत राहायचो. हा फॉर्म्युला याप्रमाणे ते सोडवत राहा. तर असं काही गोष्टी असतात त्याचे प्रूफ तुम्हाला जसं येता वाढत जातील तसं बघायला मिळतात. त्यातला प्रकार आहे हा. तर हिरोज फॉर्म्युला, तो स्टेटमेंट असेल त्याचं, इफ स्मॉल a b c आर the sides of triangle ABC and a plus b plus c equals twice s, then area of triangle ABC equals under root s minus a, s minus b, s minus c. हा तुम्ही फॉर्म्युला 8वीत असताना वापरलेला होता. आता आपल्याला याचा प्रूफ द्यायचा आहे. आता ह्याच्या मागचा व्हिडिओ किंवा कदाचित ह्याच्या साइन रूल मी जिथं तुम्हाला पहिल्यांदा प्रूव्ह करून दाखवला, साइन रूल ह्याच्या आधीचाच बहुतेक व्हिडिओ, तो एकदा पुन्हा पहा. मी त्यामध्ये तुम्हाला ट्रायंगलची एरिया 3 प्रकारे अशी सांगितली होती. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे जर ह्याला समोर ए म्हणलं, याला मी बी म्हणलं, याला सी म्हणलं, तर तुम्हाला आठवतंय का बघा, हाफ ए बी साइन सी किंवा हाफ ए सी साइन बी किंवा हाफ बी सी साइन ए.
ह्यातला कुठलाही एका फॉर्म्युल्यानं तुम्ही सुरुवात करू शकता, पाहिजे तो. या तिघात आता मी जे सांगितलं ना त्या तिघातल्या कोणत्याही एका फॉर्म्युल्यानं ह्याच्या प्रूफला सुरुवात करू शकतो. बघा, वी नो दॅट area of triangle ABC equals half AB sin C. Area of triangle ABC equals half AB sin C equals half as it is, AB as it is. आता हा जो sin C आहे ना, डबल अँगल फॉर्म्युला, sin डबल 2 sin half cos half, 2 sin half cos half, मतलब 2 ह्याच्याशी कॅन्सल इक्वल्स AB इंटू काय झालं सांगा, साइन C/2 इंटू कॉस C/2. आत्ताच आपण हाफ अँगल फॉर्म्युले प्रूव्ह करून घेतले, तर तुम्हाला आठवलं हे फॉर्म्युले पाठ झाले तर चांगली गोष्ट आहे. हे बघा, साइन C/2 मी साइनला काय लक्षात ठेवायला सांगितलं सांगा, न्यूमरेटर मध्ये. आता इथं C आहे ना, मग C सोडून राहिलेले दोन घ्यायचे. कोण सांगा, S - A S - B अपॉन हेच दोघं घ्यायचे खाली AB. हे झालं साइन C/2 चा फॉर्म्युला इंटू स्क्वेअर रूट ऑफ. आता कॉस C/2, कॉस मध्ये पहिल्यांदा S येतं, त्याच्यानंतर S - C तो अँगल येतो त्याच्यात, आणि अपॉन त्याच्यात कोण कोण नाहीये, तर A आणि B नाहीये, बस अपॉन AB. पुढच्या स्टेप मध्ये ह्या दोघांना एका रूट मध्ये घेऊया आपण. AB इंटू स्क्वेअर रूट ऑफ S - A S - B इंटू S इंटू S - C अपॉन AB इंटू AB किंवा AB चा स्क्वेअर. आता हे दोनदा जे AB आहेत ते एकदा रूट मधनं बाहेर पडणार, म्हणजे इथं डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे, इक्वल्स AB as it is अपॉन AB बाहेर पडले. आणि रूट मध्ये कोण कोण शिल्लक राहिलं, हे दोन वेळा म्हणून एकदा बाहेर पडले, 1 अपॉन AB. रूट मध्ये जरा सिक्वेन्स S ऍडजस्ट करतो, पहिल्यांदा S, मग ABC हा सिक्वेन्स घेऊया, S - A S - B S - C, AB कॅन्सल. फायनल आन्सर, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स अंडर रूट S S - A S - B आणि S - C. हा झाला हिरोज फॉर्म्युला. काय म्हणायचं याला, हिरोज फॉर्म्युला असं म्हणतात. सहसा परीक्षेला प्रूफ विचारला जात नाही, हा कधीही विचारला जात नाही. साइन रूल विचारतात, साइन रूल. हाफ अँगल फॉर्म्युलेतले सगळे विचार, कोसाइन रूल पण विचारत नाही, प्रोजेक्शन रूल पण सहसा विचारला जात नाही. फार रेअरली हा विचारतात कोसाइन रूल, पण प्रोजेक्शन रूल तर अजिबातच नाही. हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये सुद्धा साइनचा विचारतात, कॉसचा विचार. मी बहुतेक टॅनचा विसरलो बरं का सांगायचं हाफ अँगल मध्ये, सॉरी आता लक्षात आलं माझं. ठीक आहे, ह्याच्यानंतर दाखवत होता. त्याच्यानंतर साइनचा झाला, कॉसचा झाला, टॅनचा राहिला. ऍक्च्युअली साइन आणि कॉस वरनच टॅनचे तयार करायचे असतात, ते मी चुकून विसरलो आणि डायरेक्ट पुढे गेलो. जाऊया मागे, परत काही भेटत नाही आपण. ठीक आहे, हा झाला हिरोचा फॉर्म्युला. ठीक, आपण आता टॅन मधला हाफ अँगल फॉर्म्युला जो आपला राहिला होता प्रकार, तो आपण पाहणार आहोत. खरं तर त्याला वेगळा प्रूफ नाहीये, साइन आणि कॉसचं डिव्हिजन करूनच टॅनचे मिळवायचे, पण तो फॉर्म्युला पाठ कसा करायचा किंवा लक्षात कसा ठेवायचा. इन ट्रायंगल ABC tan A/2 इक्वल्स अंडर रूट. आता टॅन म्हणजे न्यूमरेटर मध्ये साइन आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस असतो, बरोबर आहे. पण साइनला मी काय लक्षात ठेवायला सांगितले, ज्यावेळेस A असतो त्यावेळेस S - B S - C ते साइनचं न्यूमरेटर घ्यायचं, आणि कॉस अपॉन ह्याला खरी का कॉस असतं, मग कॉसचं न्यूमरेटर काय सांगा, S - A, कारण कॉस मध्ये काय असतो, तो A असतो त्याच्यामध्ये. बस बघा, टॅनचा फॉर्म्युला तयार झाला. tan A/2 इक्वल्स असाच tan B/2 होता बघा, tan B/2 इक्वल्स सांगा न्यूमरेटर मध्ये sin B/2. आता sin B/2 च्या वेळी काय असतं रे, तर B म्हणजे कोण, A आणि राहिलेले C, म्हणजे S - C S - A अपॉन S इंटू ब्रॅकेट. कॉसच्या वेळेस तो B असतो ना त्यामध्ये, म्हणजे S - B. हा टॅनचा फॉर्म्युला. असाच tan C/2 इक्वल्स अंडर रूट. न्यूमरेटर मध्ये साइन मध्ये S - A
एस मायनस बी आणि डिनॉमिनेटर मधला कॉस एस मायनस सी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, हा झाला tan a by 2 चा फॉर्म्युला. आता प्रूफ हार्डली 2 स्टेप्स आहेत. हा तर परीक्षेला कधीही विचारला जात नाही बरं का, कधीही बघा. सुरुवात अशी करायची, वी नो दॅट, सांगा पहिल्यांदा tan a by 2 इक्वल्स sin a by 2 अपॉन cos a by 2 इक्वल्स न्यूमरेटर मध्ये आता sin a by 2 चा sin चे हाफ अँगल फॉर्म्युला वापरा, s मायनस p s मायनस सी अपॉन bc डिवाइडेड बाय पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ, आता cos a by 2 च्या वेळेस काय आहे सांगा, s मायनस a अपॉन त्यात काय नाहीये bc नाहीये. पुढच्या स्टेप मध्ये दोघांना एका रूट मध्ये घ्यायचं, एका रूट मध्ये s मायनस b s मायनस c अपॉन bc डिवाइडेड बाय s मायनस a अपॉन bc. दोघांचे अपॉन अपॉन bc कॅन्सल, काय शिल्लक राहील, तर tan a by 2 इक्वल्स अंडर रूट s मायनस b s मायनस c अपॉन s इंटू ब्रॅकेट s मायनस a. हे प्रूव्ह झालं. ते झाल्यानंतर लिहायचं खाली सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट म्हणायचं आणि हे राहिले दोन लिहून टाकायचे. लक्षात, तुमच्या इव्हन टेक्स्टबुक मध्ये देखील बघा त्याचा प्रूफ कसा दिलाय बघा, याच प्रकारे तुम्हाला दिलाय टेक्स्टबुक मध्ये, पेज नंबर 84 वरती दिलाय बघा, पेज नंबर 84. tan a by 2 इक्वल sin a by 2 अपॉन cos a by 2 असं तुम्हाला त्याचा प्रूफ दिलाय. आणि सिमिलरली रिमेनिंग टू कॅन बी प्रूव्ड म्हणायचं. ओके, मग त्यानंतर येतो हिरोचा फॉर्म्युला, जो मगाशी आपण ऑलरेडी पाहिलेला होता, हिरोचा फॉर्म्युला. आता लास्ट आहे ते म्हणजे नेपियर्स एनालॉजी म्हणतात. नेपियर या मॅथमॅटिशियनने तयार केलेले फॉर्म्युले हे, म्हणून त्याला नेपियर्स एनालॉजीज म्हणजे रिझल्ट अशा अर्थाने नेपियर्स एनालॉजी असं त्याला म्हणायचं. ठीक आहे, हेही आपण याच्यानंतर आता पाहणार आहोत. मग तुमचा इथं सगळ्या फॉर्म्युलाचा पहिला यातला पार्ट संपतो तुमचा. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री अजून वेगळा आहे याच्यानंतर, फक्त फॉर्म्युले काही संपतात तुमचे. ओके, आता लास्ट पार्ट पाहणार आपण नेपियर्स एनालॉजी. आता फॉर्म्युला कसा आहे त्याचा, tan ऑफ a मायनस b बाय 2, tan ऑफ डिफरन्स बाय 2 a मायनस b बाय 2. हाच पार्ट इथे घ्यायचा, a मायनस b अपॉन a प्लस b, साइन चेंज करून, इंटू कॉट ऑफ ह्यातला नसलेला अँगल c बाय 2, a b आहे त्यातला नसलेला अँगल, असंही लक्षात ठेवायचं. आता दुसरं दाखवतो बघा, म्हणजे तुम्हाला मी मुद्दामून थांबलेलं आहे ते, tan ऑफ b मायनस c बाय 2, हे जे ना b मायनस c अपॉन b प्लस c, एकदा मायनस खाली लगेच प्लस, इंटू कॉट ऑफ ह्यात नसलेला अँगल a बाय 2, इंटू कॉट ऑफ a बाय 2. तिसरा बघा, थर्ड, इथं तुम्हाला लगेच अंदाज दिला, tan ऑफ बघा a मायनस b झालं, b मायनस c झालं, c मायनस a बाय 2 इक्वल्स इथं काय, स्मॉल c मायनस a c मायनस b इंटू कॉट ऑफ c मायनस a. यात नसलेला कोण आहे सांगा, तर तो b आहे. कोण आहे यात, c मायनस a, लिहायला चुकलंय मी तरीच कन्फ्युज झालो. ओके, हे बघा c मायनस a c प्लस a इंटू कॉट ऑफ, आता काय b बाय 2 इंटू कॉट ऑफ b बाय 2. आता याचा आपल्याला प्रूफ द्यायचा. याचा प्रूफ खूप सोपा आहे आणि परीक्षेत त्याचा कुठला तरी फॉर्म्युला तुम्हाला आधी लिहून देतात आणि तो प्रूव्ह करा म्हणून सांगतात. म्हणजे हा देतील कुठलाही देतील. माझ्या टेक्स्टबुक मध्ये ह्याचा प्रूफ दिला, ह्याचा b मायनस सी बाय 2 चा दिलाय बघा तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये. मी हा घेणार आहे पहिला, ह्याचा प्रूफ दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, कुठलाही एकसारखाच आहे तिन्ही प्रूफ. बघा आपण पहिला प्रूफ करायचा, त्याच्या आरएचएस न सुरुवात करायची. फक्त हा एकच फॉर्म्युला आहे जो आपण आरएचएस पासून प्रूव्ह करायला सुरू करू. खूप सोपा आहे, अजिबात अवघड नाही. आरएचएस न सुरुवात करणार आहे मी, a मायनस बी अपॉन a प्लस बी इंटू कॉट ऑफ c बाय 2. ही आरएचएस न मी सुरुवात करून एलएचएस तुम्हाला मी आणून दाखवणार आहे. ओके, आता जरा मी पुसतोय बरं रिझन देण्यासाठी जागा पाहिजे मला. सेकंड स्टेपचे इथे मी रिझन देणार आहे, नीट लक्ष द्या. मला साइन रूल सांगा. बघा
बाय साइन रूल, हे रिझन म्हणून द्यायचं तुम्हाला. ए अपॉन साइन ए, ए अपॉन साइन ए इक्वल्स बी अपॉन साइन बी इक्वल्स सी अपॉन साइन सी इक्वल्स ट्वाइस आर किंवा कुठलाही कॉन्स्टंट के म्हटलं तरी काही बिघडत नाही, इक्वल्स के. हा आपला साइन रूल आहे. मग मला मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे फॉर्म कसे आहेत सांगा. त्यातला स्मॉल ए म्हणजे काय सांगा, ट्रान्सफर करून सांगा मला. स्मॉल ए म्हणजे के साइन बी, स्मॉल बी म्हणजे के साइन बी, स्मॉल सी म्हणजे के साइन सी. बस इथं वापरा. ए म्हणजे काय तिथं बघून सांगायचं. ए म्हणजे काय सांगा, ए म्हणजे के साइन ए. नंतर नंतर त्याची इतकी सवय होते तुम्ही इकडे बघत पण नाही. ए म्हणजे काय सांगा, के साइन ए. मग बी म्हणजे काय, के साइन बी मायनस के साइन बी अपॉन के साइन ए प्लस के साइन बी ब्रॅकेट कंप्लीट इंटू कॉट ऑफ सी बाय टू ॲज इट इज. आणि समोर हे रिझन के कॉमन आणि कॅन्सल. काय झालं, साइन ए मायनस साइन बी अपॉन साइन ए प्लस साइन बी इंटू कॉट ऑफ सी बाय टू ॲज इट इज, इंटू कॉट ऑफ सी बाय टू ॲज इट इज. ठीक आहे. आता आपण 11वीत फॅक्टरायझेशन डिफॅक्टोरेशन फॉर्म्युले शिकले होते की त्याचा तुम्हाला पुढे वापर करायचा. उदाहरणार्थ साइन मायनस साइन टू, ते चारही सांगतो मी तुम्हाला. साइन प्लस साइन टू साइन कॉस, साइन मायनस साइन टू कॉस साइन, कॉस प्लस कॉस टू कॉस कॉस आणि कॉस मायनस टू साइन साइन. साइन मायनस साइन टू कॉस साइन, once addition by 2 then subtraction by 2, a minus b upon 2. बराबर. sin minus sin 2 cos sin upon sin plus sin 2 sin cos, once addition by 2 then subtraction by 2 into cot c by 2 as it is. हे इथले cot c by 2 जे ते 2 कॅन्सल झाले. हा अँगल सेम आहे. cos अपॉन sin म्हणजे cot होईल इकडे. cos अपॉन sin चे काय होईल, cot. cot a plus b अपॉन 2 into sin अपॉन cos, अँगल सेम आहे, tan of a minus b upon 2 into cot c by 2 as it is. आता ही टर्म नीट बघा. ट्रायंगल मध्ये a plus b plus c तिघांची ऍडिशन काय असते, 180 डिग्री म्हणजे पाय असते. मग a plus b म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये cot ऑफ, हा सांगा, a plus b म्हणजे पाय मायनस c. a plus b म्हणजे पाय मायनस सी अपॉन 2 इंटू टॅन ऑफ ए मायनस बी अपॉन 2 इंटू कॉट ऑफ सी बाय 2. इथं सेपरेट डिव्हिजन, कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2 इंटू टॅन ऑफ a minus b upon 2 into cot of c by 2. cot of 90 minus theta, pi by 2 minus theta 10वीत झाले तुम्हाला. cot of 90 minus theta म्हणजे tan theta किंवा हे ऑड मल्टिपल आहे. tan cot चा tan होणार, फर्स्ट क्वाड्रंट आहे, येणार आन्सर पॉझिटिव्ह असणार. म्हणजे ही जी टर्म आहे ती tan c by 2 आहे इंटू ही टर्म आहे tan of a minus b by 2 आहे. आणि या कॉटला मी असं 1 अपॉन टॅन घेऊ शकतो ना शेवटी, ठीक आहे. 1 अपॉन टॅन सी बाय 2 म्हणजेच कॉट. हे टॅन कॅन्सल झाले, इक्वल्स टॅन ऑफ ए मायनस बी बाय 2 शिल्लक राहिले इक्वल्स LHS. मी इथनं सुरुवात केली होती RHS पासून आणि LHS आणून टाकलं. टॅन ऑफ ए मायनस बी अपॉन 2 इक्वल्स LHS. Similarly, we can prove that म्हणायचं
आणि हे राहिलेले प्रूव्ह करायचे. ऍक्च्युली याच्या खाली हा रिझल्ट पहिला लिहायला पाहिजे तुम्हाला. हे नुसतं मी LHS पर्यंत आलो. देअरफॉर मग काय LHS आहे, काय LHS आहे, म्हणजे हे थोडक्यात आहे तसे खाली आता लिहून काढा. काय tan of a minus b by 2 equals a minus b upon a plus b small bracket cot of c by 2. हाही फॉर्म्युला असाच लक्षात ठेवायचा. अशा प्रकारे तुमचा इथं नेपियर्स एनालॉजी पर्यंतचा सगळा पार्ट तुमचा संपलेला आहे. ठीक आहे. मग यावर आधारित आपण एक्सरसाइज जो काय असेल तो पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी सगळेच्या सगळे फॉर्म्युले जे आतापर्यंत मी तुम्हाला प्रूव्ह करून दिले हे ओळीनं वहीमध्ये का कागदावर लिहून ठेवायचे आणि ते बाय हार्ट करायचे. सगळे फॉर्म पाठ करून ठेवायचे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण एक्सरसाइज 3.2 स्टार्ट करू. आणि मग ते झालं की मग इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री स्टार्ट होणार. तिथेही तुम्हाला बरेच फॉर्म्युले प्रूव्ह करायचे आणि मग जो काय असेल तो आपण एक्सरसाइजचा पार्ट पाहणार. ओके. टिल देन गुड बाय.